नवीन विषय घेऊन आपण चर्चा करतोय की एकूणच देशभरातलं भ्रष्टाचाराचं जे चित्र आहे, लोकसेवक गैरमार्गाने भ्रष्टाचार करून लाखो करोडो रुपयांची जी अपसंपदा निर्माण करीत आहेत, त्या विषयाला घेऊन खरं तर आजची ही चर्चा आहे। आणि आजच्या या चर्चेमध्ये माझ्याबरोबर आहेत विकास कुचेकर, जे अध्यक्ष आहेत मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था। विकास जी, आपलं पुणे समाचारच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत। खरं तर गंभीर मुद्दा आहे, कारण आपण एका बाजूला चित्र पाहतोय की एकूणच या भ्रष्टाचार मुद्द्याला घेऊन देश पातळीवरती मोठमोठी आंदोलने झालेली आहेत। आपण पाहतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये या भ्रष्टाचाराची कीड ही त्या विभागाला लागलेली आहे। आणि मग हा भ्रष्टाचार जो आहे, हा भ्रष्टाचार कसा थांबवायचा याबाबत खरं तर अनेक माध्यमांमध्ये आपण चर्चाही पाहतो, पण मुद्दा जो आता उपस्थित होतोय या एकूणच भ्रष्टाचाराच्या आंदोलनातून आपल्याला दिसतंय की देशाला मुख्यमंत्रीही मिळालेले आहेत, राज्यपालही मिळालेले आहेत, पण हा भ्रष्टाचार जो आहे तो भ्रष्टाचार थांबायचं नाव आपल्याला घेताना दिसून येत नाही। आणि खरं तर याच अनुषंगाने आज आपण चर्चा करतोय। अनेक विभागांमध्ये आपण गेलो, अनेक क्षेत्राच्या या विभागांमध्ये आपण पाहतो की लोकसेवक जे आहेत ते कशा प्रकारे भ्रष्टाचार करून अपसंपदा मिळवत आहेत। खरं तर आता एकूणच चर्चेची सुरुवात करताना अपसंपदा असा उल्लेख होतोय। खरं तर अपसंपदा म्हणजे काय ते आपण विकासजी थोडक्यात पाहूया आणि मग आपण चर्चेला खरं तर सुरुवात करूया। शासकीय नोकरदाराने भ्रष्टाचारामार्फत मोठ्या प्रमाणात स्वतःच्या नावे व त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीकडे पद धारण करण्याच्या कालावधीतील कोणत्याही वेळी तो समाधानकारक जर हिशोब देऊ शकणार नाही, अशा आर्थिक साधन संपत्तीचा किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांचा विसंगत प्रमाणात मालमत्ता जमवणे, खरं तर अशी आपल्याला एकूण अपसंपदेची व्याख्या किंवा त्याबाबत आपल्याला सांगता येईल। खरं तर आता एकूणच आपण विकास जे पाहतोय, आपल्या संस्थेकडून सुद्धा अशा प्रकारच्या अनेक तक्रारी सुद्धा त्या यंत्रणेकडे दाखल झालेल्या आहेत। महत्वाचा मुद्दा जो आहे तो एकूणच पुणे महापालिकेतील उपायुक्त जे लोकसेवक आहेत त्यांनी सुद्धा अशा प्रकारची अपसंपदा जमवली आहे। त्याबाबत पोलीस यंत्रणा जे आहे त्यांच्याकडे त्याबाबतची तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे। पोलीस याबाबत अधिक तपास सुद्धा करीत आहेत। मात्र प्रकरण फक्त हेच नाही, आपण बघितलं की एकूणच राज्याच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीच्या नाट्यमय घडामोडी झाल्या आणि शिवसेनेतून एक गट जो फुटला, ज्याला आपण शिंदे गट म्हणतोय, आणि विविध सोशल मीडिया आणि माध्यमातून यांना 50-50 कोटी रुपये मिळाल्याच्या चर्चा सुद्धा सोशल मीडियातून केल्या जात आहेत। मात्र आपण भारताचे नागरिक म्हणून या गोष्टीवरती गप्प आहोत। महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण शांत आहोत। राज्यात जे काही एकूण भ्रष्टाचाराची जी काही प्रकरणं होत आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना जनतेतून निवडून दिलेलं आहे त्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप होत आहेत आणि मग यंत्रणा गप्प का आहे अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत। खरं तर हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो, काय जनजागृती कशा पद्धतीने आपण करू शकतो, या अनुषंगाने सुद्धा विकासची चर्चा होणं महत्वाचं आहे। आपण कसं पाहतो? आकाशजी, आपल्या देशासमोर जर सगळ्यात मोठी कुठली समस्या असेल तर ती आहे म्हणजे भ्रष्टाचार। तर माझं असं म्हणणं आहे की खरंच आपण हा भ्रष्टाचार थांबवू शकत नाही का? खरंच आपण या भ्रष्टाचाराला कुठं आळा घालू शकत नाही का? किंवा हा भ्रष्टाचाराच्या उल्लंघनामुळं खऱ्या अर्थानं कुणाचा भ्रष्टाचार तेव्हाच होतो जेव्हा कुणाचा तरी अधिकार डावलला जातोय, कुणातरी हक्क डावलला जातोय, अशाच प्रकरणात भ्रष्टाचार केला जातो। मग प्रश्न हा निर्माण होतो की जर या भ्रष्टाचारामुळे नागरिकांच्या मूलभूत मानवी हक्कांवरती गदा येत असेल तर हा भ्रष्टाचार आपण थांबवू शकणार नाही का? या भ्रष्टाचारामुळे देशातला शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्याच्याकडे शासनाने केलेली जी मदत आहे ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही। किंवा आपण असंही म्हणू शकतो की या भ्रष्टाचारामुळे आज गंभीर प्रश्न उभा राहिलेले आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे,
अनेक प्रकरणं या भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामुळं आपल्याला वेळोवेळी समोर आले दिसत आहेत. जसा आता तुम्ही उल्लेख केला की अपसंपदेच्या बाबतीत अपसंपदा कशा पद्धतीने घडवली जाते, कशा पद्धतीने अपसंपदा म्हणजे नेमकी काय याची तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली की शासकीय नोकरदाराने त्याच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा त्याच्या किंवा इतर नातेवाईकांच्या नावे जी त्याच्या उत्पन्नाचं हिशोब देऊ शकणार नाही अशा पद्धतीने जमवलेली जी मालमत्ता आहे ती म्हणजे भ्रष्टाचार. जर अशा भ्रष्टाचाराला कुठंतरी आळा घालण्यासाठी आता मला असं वाटतं की तुम्ही जसं आता मगाशी उल्लेख केला की या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध अनेक समाजातल्या अनेक समाजसेवकांनी मोठी आंदोलनं उभी केली, चळवळ उभी केल्या. देशातला भ्रष्टाचार गायब व्हावा, भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा घालावा यासाठी वेळोवेळी कायदे बनवण्यासाठी आंदोलन निर्माण झाली. आणि एक सगळ्यात मोठं या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा घालण्यासाठी लोकपाल नावाचं जे आंदोलन तयार झालं त्यांनी अख्खा देश एकत्र केला, सगळी तरुणाई एकत्र केली. या लोकपाल आंदोलनामध्ये जी तरुणांपुढे जो प्रश्न निर्माण झालेला होता की हा त्यांचा रोजगारीचा प्रश्न होता, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न होता, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न होता, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये या भ्रष्टाचारामुळे वेळोवेळी त्यांना सामोरे जावं लागत होतं, हा प्रश्न होता. आणि या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये देश उभा राहिला आणि हा भ्रष्टाचार घालवण्यासाठी एक यंत्रणा उभी राहावी, एक कायदा बनवण्यात यावा, लोकपाल नावाचा कायदा. हा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी देशाने सगळे आंदोलनाला उभे राहिले गेले. ह्या आंदोलनातून केंद्र सरकार तरतळलं गेलं. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये जसं तुम्ही सांगितलं की त्याच्यामध्ये मग मुख्यमंत्री मिळाले तर काही लोकांना राज्यपाल मिळाले, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. भ्रष्टाचार थांबला का? प्रश्न हा पडतोय, भ्रष्टाचार थांबला का? आज आपल्या देशाची भ्रष्ट यादीमध्ये सगळ्यात मोठी वरच्या नंबरवरती लागणारा नंबर आहे. मग हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सामान्य नागरिकांनी नेमकं काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी काय आपण सर्वांनी मिळून भारतीय नागरिक म्हणून आपले काय कर्तव्य आहेत याची जाणीव मला वाटतं की आपल्याला सर्वांना व्हायला हवी. मग हे होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मला असं वाटतं की सर्वात प्रथम आपण आपल्या विधायिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे एक जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी किंवा कार्यपालिका किंवा न्यायपालिकेत काम करणारे जे सर्व लोक आहेत या प्रत्येकाने आपला वार्षिक शासकीय पदावरती असताना प्रवासासाठी किती खर्च झालेला आहे, लॉजिंगसाठी किती खर्च झालेला आहे किंवा त्यांच्या अन्य शासकीय कामकाजासाठी किंवा एखाद्या चौकशीसाठी जेव्हा त्याचा दौरा होतो तर त्या दौऱ्यावरती किती खर्च झालेला आहे हे त्यांना दैनंदिनरित्या दर महिन्याला ते जाहीर करण्याचं बंधन घातलं पाहिजे. जर असं बंधन घातलं तर मला असं वाटतं की हा भ्रष्टाचार नेमका कुठल्या आणि कुठल्या स्तरावरती होतोय हे लक्षात येईल. नक्की. आणि आपण एका बाजूला चित्र पाहतोय की ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालयापर्यंत विविध विभागामध्ये जो काही भ्रष्टाचार होतोय किंवा लोकसेवकाकडूनच अपसंपदा जमा केली जाते, मात्र जे काही एकूण त्यांचं प्रतिज्ञापत्र असेल, जसं की आपण पाहतो की अनेक मंत्र्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं सुद्धा आपण माध्यमातून त्याबाबतच्या बातम्या पाहत आहोत. तर माहिती लपवली सुद्धा जाऊ शकते, असं सुद्धा होऊ शकतं. तर मग यासाठी काय करणं अपेक्षित आहे? मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही जसं तुम्ही सांगितलं की अनेक मंत्र्यांनी आपल्या प्रॉपर्टीच्या विवरण पत्रामध्ये ज्यावेळेस निवडणूक आयोगाला निवडणूक लढवत असताना कायद्याप्रमाणे त्याचं बंधन घातलेलं आहे की त्यांचं ज्ञात उत्पन्न किती आहे, त्यांची प्रॉपर्टी किती आहे आणि हे सगळं त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं पाहिजे. मात्र भ्रष्टाचाराद्वारे यांनी कमवलेल्या प्रॉपर्टी लपवण्याचा प्रयत्न केला जातो. दुसऱ्याच्या नावावर असेल तर ते प्रतिज्ञापत्रात टाकल्या जात नाही. एका प्रतिज्ञापत्रात टाकतात, दुसऱ्या प्रतिज्ञापत्रामध्ये ते टाकत नाही. असा प्रकार नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या संबंधाने आपल्या संस्थेच्या वतीनं आम्ही वेळोवेळी याच्यावरती आवाज उठवत आहोत, जनजागृती करत आहोत. पण ही जनजागृती करताना मला आणखी असं वाटतं की आपल्या लोकप्रतिनिधी, कार्यपालिका, न्यायपालिका यांच्यात काम करत असणाऱ्या लोकांजवळ किती रोख रक्कम आहे, किती संपत्ती आहे, त्याची असलेली गुंतवणूक किती आहे, पदावर नियुक्त होण्यापूर्वी आणि पदावर नियुक्त झाल्यानंतर त्याची गुंतवणूक किती झालेली आहे, यामुळे किमान
हा भ्रष्टाचार नेमका कुठं कोणत्या स्तरावरती होतोय हे स्पष्ट होईल. यांचं वार्षिक इन्कम किती आहे आणि त्यांनी भ्रष्टाचाराद्वारे किती कमवलेली अपसंपदा आहे हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा ही अशी अपसंपदा दरवर्षी ती शासनाने जमा करायची, त्याच्यावर जप्ती करायची आणि ती राष्ट्रीय कोषागारात दाखल करायची किंवा राष्ट्रीय कोषागारात भरायची. पण प्रश्न निर्माण होतोय साहेब इथं, यांच्या मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची नेमकी कुणी, हा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे मला असं वाटतं की सर्व समाजामध्ये अनेक संस्था, अनेक लोक, प्रशासनामध्ये पण अनेक समाजातील प्रशासकीय अधिकारी खूप चांगलं काम करणारे आणि या लोकांनी किंवा सामाजिक सर्व समाज स्तरातल्या सगळ्या सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जनजागृती केली पाहिजे. लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. जनतेत खऱ्या अर्थानं सिस्टम बदलण्याचं धैर्य त्या जनतेमध्ये निर्माण झालं पाहिजे असं मला वाटतं. त्याची जनजागृती जर झाली तर मला नक्कीच वाटेल की याच्यामध्ये कुठंतरी बदल निर्माण होईल. त्याचबरोबर की आपण लोकांनी लोकप्रतिनिधी निवडून देत असताना, आपण महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुका देत असताना, या लोकप्रतिनिधी निवडून देत असताना तो लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं जनतेच्या प्रश्नावरती स्वार्थापेक्षा त्या सभागृहात जाऊन आपलं जनतेचे उत्तरदायित्व आहोत, जनतेच्या हितासाठी आपण इथं आलेलो आहोत असा मानस ठेवून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीलाच निवडून दिलं पाहिजे. मात्र दुर्दैव असं आहे आपल्याकडं की मतदान हे पैसे घेतल्याशिवाय केलंच जातं. मतदानाला आपली जर मतदानाची प्रक्रिया पाहिली तर मतदानाचे विषय जर तुम्ही पाहिलं तर हे लोकप्रतिनिधी किंवा आपली जनता कोण मला पैसे देते मी त्याला मतदान करते ही जी कीड लागलेली आहे. आणि मग जनतेला खरंच भ्रष्टाचारासमोर बोलायचा अधिकार राहतो का हा प्रश्न मला वाटतं की जनतेने स्वतःला विचारला पाहिजे. जर अशा पद्धतीने अशा लोकप्रतिनिधीचं निवड करत असताना तुम्ही कुणीतरी तुम्हाला 500 रुपये देईन, 1000 रुपये देईन, 2000 रुपये देईन आणि त्याची वाट बघत बसणार आणि नंतरच तुम्ही मतदान करणार असाल तर तुम्हाला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आपल्याला बोलायला आपल्याला अधिकार राहतो का आणि आपली तेवढी त्याला पूरक म्हणू शकतो का की यांच्यावरती बोलण्याची. आणि म्हणूनच म्हटलं जातं जसा राजा तशी प्रजा. हे जर टाळायचं असेल तर मला असं वाटतं की जनतेनेही लोकप्रतिनिधी निवडताना हा विचार करायला हवा. दुसरी महत्वाची गोष्ट, भ्रष्टाचार का होतोय तर भ्रष्टाचार आपण जे काळं धन म्हणून रामदेव बाबांनी मोठा डंका पिकलेला होता आणि या काळं धन आणण्यासाठी रामदेव बाबांनी अक्षरशः महिलांचे कपडेही घातले होते. एवढं सगळं करून पण ते काळं धन भारतात आलं का? बरं, काळं धन नेमकं कुठं आहे तर हे काळं धन म्हटलं जातं की हे एखाद्या कुठल्या तरी बाहेरच्या देशातल्या स्विस बँकेमध्ये ठेवलं जाते. काय ठेवलं जातं स्विस बँकेमध्ये? का तिथं ठेवलं जातं तर त्या स्विस बँकेतलं असं म्हटलं जातंय माझ्या ऐक्यू मध्ये की स्विस बँकेमध्ये असणारा जो कोणी खातेदार असेल या खातेदाराची ओळख गुप्त ठेवली जाते. त्या खातेदाराचं नाव उघड केलं जातं. मग मला भारत सरकारला असं सांगावं वाटतं की एखादी स्विस बँकेसारखी अशीच आपल्या भारतामध्ये ती स्विस बँक तयार करा आणि त्यांचं नाव गुप्त ठेवा आणि त्या बँकेत जो पैसा पडतोय तो पैसा विकास कामासाठी वापरा, देशाच्या विकासासाठी वापरा. मला वाटतं तो खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला उपयोगी होईल आणि देशाच्या खऱ्या अर्थानं भारताचा विकास घडेल आणि तेव्हा तो आपला भारत देश जो म्हणत होता सोन्याची चिडी आहे, सोन्याचा विश्वगुरु आहे आणि आपण म्हणतो की आता विश्वगुरु दिशेने चाललेलं, तर मला वाटतं की स्वयंघोषित विश्वगुरूंनी हा विचार एकदा करायला हवा. कारण स्वयंगुरु विश्वगुरु म्हणून जे सत्तेवरती आपण आलेलो आहोत त्या सत्तेवरती याच भ्रष्टाचाराला घालवण्यासाठी आलेलो होतो आणि आम्ही चौकीदार, आम्ही लोकसेवक, आम्ही सेवक या ज्या फक्त गप्पा आहेत ह्या गप्पा न मारता कृती करण्याची वेळ मला वाटतं की भ्रष्टाचार हे झालं एकूण लोकप्रतिनिधीबाबत. मात्र आपण बघतोय की शासनाच्या विविध विभागांमध्ये जे काही लोकसेवक आहेत ते भ्रष्टाचार करून अपसंपदा जे काही जमा करत आहेत, दुसऱ्यांच्या नावे प्रॉपर्टी करत आहेत. खरं तर त्यांच्या विरोधात कसा आवाज उठवणं गरजेचं अकाजी मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं जर यांच्या विरुद्ध आवाज उठवायचा असेल आपल्याला तर मला असं वाटतं की जनतेने असा विचार केला पाहिजे. एक साधे एक एक्झाम्पल घेतो आपल्याकडे. तर आपल्याकडे पुणे महानगरपालिका आहे. या पुणे महानगरपालिकेतला आकाश चिन्हाचा एक उपायुक्त, या उपायुक्ताच्या वरती कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गेल्या 10 दिवसामध्ये झालेली FIR मला वाटतं जनतेच्या डोळ्यात अंजन घालणारी. या माशाची
जी संपत्ती आहे, अपसंपदा आहे, ही अपसंपदा मी या लाईव्हच्या माध्यमातून मला वाटतं की हे जनतेसमोर यायला पाहिजे. कारण अनेक मीडियानी ही प्रसिद्धी मीडियाने याच्या बातम्या केलेल्या आहेत. ही बातम्या करत असताना जागेचा अभाव असेल, त्यांचा कंटेंटचा अभाव असेल, या सगळ्या गोष्टीतून त्यांनी ती अपसंपदा खऱ्या अर्थानं ती एफआयआर सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. म्हणून मला वाटतं की ती एफआयआर मधली त्यांची साधी मिळकत एक आकाश चिन्हामध्ये आकाश चिन्ह या विभागात काम करणारा उपायुक्त यांच्याकडे असणारी जी मालमत्ता आहे, ही मालमत्ता त्या एफआयआर मध्ये मी सांगतो तुम्हाला की त्या एफआयआर मध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत येथील विभाग येथे होती. सन 2003 मध्ये लोकसेवक विजय लांडगे बदली पत विभाग ते पाणी पुरवठा विभाग अशी बदली झालेली आहे. म्हणजे त्यांनी कुठल्या कुठल्या विभागात त्यांनी काम केलेलं आहे हे याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि ते नमूद करत असताना त्यांच्या संपत्तीबाबत सांगत असताना मिळालेल्या उत्पन्न कालावधीमध्ये झालेला सर्व लोकसेवक विजय लांडगे भास्कर हरी लांडगे यांची खरेदी केलेली फ्लॅटची रक्कम 5,19,00,000. दुसरी आहे 19,41,850. तिसरी आहे 17 लाख. चौथी आहे 70 लाख. पाचवी आहे 1 कोटी रुपयाची फ्लॅट आहे, 1 कोटी रुपयाचा फ्लॅट आहे. सातवी आहे 52,78,527 रुपयाचा फ्लॅट आहे. त्यांच्याकडे खरेदी केलेल्या गाड्या आहेत 3,60,000ची गाडी आहे. दुसरी आहे 8,47,000चा त्यांचा आयुर्विमा महामंडळाकडे पॉलिसी काढलेली आहे. त्याचबरोबर ती 45 लाख रुपयाचा दुसरा एक फ्लॅट आहे नातेवाईकांच्या नावानं. 40 लाख रुपयाचा तिसरा एक आणखी फ्लॅट आहे नातेवाईकाच्या नावानं, जी मालमत्ता विवरण पत्रामध्ये नमूद केलेली नाही. त्याचबरोबर ती त्यांना भाड्यातून त्यांच्या ज्या इन्कम मध्ये भाड्यातमधून 48 लाख रुपये, आपलं 48,000 रुपये नाही 4,80,000 रुपये त्यांना भाडं मिळतं. त्याचबरोबर ती 3,36,000 रुपयाचा आणखी एक शेती उत्पन्न त्यांच्याकडनं दरवर्षी त्यांना मिळतंय. 12,86,000 रुपयाचं आणखी एक त्यांच्याकडे मिळकत आहे. त्याचबरोबर ती त्यांच्याकडं एकूण त्यांची जी मिळकत आहे ही कमीत कमी 22 ते 23 फ्लॅट त्यांच्या नावावरती आहे. आणि त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 1 कोटी रुपयाच्या पेक्षाही जास्तीची मालमत्ता त्यांच्याकडे आहे. हा जर एक आकाश चिन्ह विभागामध्ये काम करत असणाऱ्या महानगरपालिकेच्या एका शासकीय अधिकाऱ्याकडं ही जी कोट्यावधी रुपयाची एकूण 25-30 कोटी रुपयाची ही मालमत्ता आणि त्यातली उत्पन्नापेक्षा 1 कोटीपेक्षा जास्तीची मालमत्ता त्यांनी दाखवलेली आहे. एकूण हे जे प्रकरण आहे गंभीर आहे, कारण एकूणच आपण पाहतोय की याबाबत पोलीस योग्य तो तपास करतच आहे. अशा प्रकारच्या अनेक लोकसेवकांनी अशी कोट्यवधी रुपयांची अपसंपदा जमा केलेली आहे. आणि खरं तर अशा अनुषंगाने ज्यावेळेस आपण चर्चा करतो तेव्हा मला असं वाटतं की सर्वसामान्य जे काही नागरिक आहेत, अनेक विविध संस्थेच्या माध्यमातून या विरोधात खरं तर आवाज उठवला जातो. आणि थोडक्यामध्ये माझा शेवटचा प्रश्न आहे विकासजी, अगदी थोडक्यामध्ये, की सर्वसामान्यांनी याबाबत लोकसेवकाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी काय कायदेशीर प्रणाली खरं तर आखली गेलेली आहे किंवा कसं एकूण कायदेशीर त्याचा उपयोग होऊ शकतो? भ्रष्टाचार प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य पुणे विभाग हा वेळोवेळी कुठल्याही लोकसेवकानं एखाद्या शासकीय कामाकरिता जर त्याच्याकडे पैशाची मागणी करत असेल, भ्रष्टाचाराची मागणी करत असेल, तर त्या संबंधाने कारवाई निमित्त ताबडतोब एक नंबर दिला जातो, त्याची मेल आयडी दिला जातो. त्या मेलवरती भ्रष्टाचार प्रतिबंधाला कळवा असं प्रत्येक शासकीय घरामध्ये हे बोर्ड लावण्यात आलेले आहे. पण हे बोर्ड लावत असताना शासकीय अधिकाऱ्यांनी हे बोर्ड कुठल्या तरी कोपऱ्यात लावले जातात. मात्र जर या कार्यालयात कुणी दंगा केला, कुणी कामासाठी मोठ्याने आवाज बोलवलं गेलं तर तुमच्यावरती मोठ्या कलमांनी 353 सारखा शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा निर्माण होईल. मग तुम्हाला जामीन भेटणार नाही, तो अदखलपात्र स्वरूपाचा आहे, तुम्हाला जेलमध्ये बसावं लागेल. अशा स्वरूपाच्या मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला
ही तक्रार दिली जाते किंवा त्याची भीती दाखवली जाते शासकीय कार्यालयातून. मग मला असं वाटतं की जनतेने आता एक आणखी एक मला वाटतं माझा संस्थेचा नारा आहे, नारा आहे की इन्क्लाब एक और जागो जनता बदलो सिस्टम. जनतेद्वारे पगार घेणारे नोकरशहा बनून बसले तानाशाह. या तानाशाहाला जर खऱ्या अर्थानं जनहिताच्या मुद्द्यावरती जर आपल्याला पुढे आणायचं असेल, लोकप्रतिनिधी, कार्यपालिका, न्यायपालिका यांच्यातले दोष जर आपल्याला मिटवायचे असतील तर आपण सर्वांनी एकत्र येऊन एकच नारा देऊया, जागो जनता बदलो सिस्टम. आणि ही सगळी जनता हे सगळं पाहते, बघते, या भ्रष्टाचाराचा भस्मासुरा करत लक्ष देते की आज ना उद्या हे सुधरेल, आज ना उद्या आपल्याला याचा कुठेतरी हे सगळं भ्रष्टाचार बंद होईल. ही भूमिका मला असं वाटतं की जनतेची आहे. हे सगळं उघड्या डोळ्यांनी जनता बघते. पण एक दिवस ज्या वेळेस याचा जनतेचा ह्या मनात साचलेला जो ज्वालामुखी आहे ना, आज जेवढे सरकार आपल्याकडे आलेले, जेवढे निवडून आलेले सरकार, स्वातंत्र्यानंतरचे जेवढे सरकार निवडून आलेले आहेत तेवढ्या सरकारांच्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये एकच मुद्दा होता, तो म्हणजे भ्रष्टाचार घालवणं, पारदर्शी प्रशासन देणं, लोकहिताच्या संबंधाने काम करणं. या संबंधीचं आमचं प्रशासन, आमचं सरकार काम करेल, आम्हाला निवडून द्या, हीच मागणी प्रत्येक पक्षाची होती. मात्र आज हेच पक्ष जेव्हा आमदार पळून जातात ना, बंडखोरी करतायत, आणि हेच मोठे मोठे जे पुढारी आपले आहेत, जे नैतिकतेचे धडे रोज टीव्ही समोर येत आहेत, आणि हे मात्र खुलेआम सांगतात की एकेकाला 50-50 कोटी रुपयाचे खोके मिळाले. मग शासकीय यंत्रणा, ज्या ईडी, सीबीआय किंवा ज्या काही यंत्रणा तपास करणाऱ्या यंत्रणा आहेत, ज्या इकॉनॉमिक्स ऑफेन्स करतायत, या संबंधीच्या जो यंत्रणा आहेत, या यंत्रणा सो मोठं ऍक्शन घेऊ शकत नाही, त्यांच्यावरती कारवाई करू शकत नाही, त्याची चौकशी बसू शकत नाही. कारण एक जर 50 कोटीला विकला गेलाय तर 40 आमदार गेले होते, 50 आमदार गेले होते, तर या किती कोटी ते झाले आणि ते कुठल्या यंत्रणेकडे जातात हे सांगायची गरज पडते का सामान्य जनतेला? हे सगळं उघड्या डोळ्यांनी जनता बघते. विकास, एकूणच आपण बघतोय किंवा अशी मांडणी सुद्धा केली जाते की आता राज्यातलं जे नवीन सरकार आहे ते ईडीचं सरकार आहे. एकनाथ आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, आणि खरं तर या सरकारकडून, या ईडीच्या सरकारकडून आपण अपेक्षा करूयात की जो काही 50 कोटींचा जो काही दावा केला जातोय, जसं सोशल मीडियातून प्रश्न उपस्थित केले जातात की यांनी 50-50 कोटी रुपये घेतले, दिल्याचं सुद्धा बोललं जात आहे. खरं तर आपण जसं म्हणताय की संबंधित ज्या यंत्रणा आहेत त्या खरं तर सुमोटो ज्या ऍक्शन घेणं गरजेचं आहे त्या ऍक्शन घेणार आहेत का? आणि आणखी विकासचे प्रश्न आहे की आपण जसं म्हटलात की सत्ता येतात, सत्ता जातात, मात्र अनेक सत्तांतर झाली, मात्र भ्रष्टाचाराचा जो काही प्रश्न आहे, भ्रष्टाचाराचा प्रश्न जो आहे तो प्रश्न अद्यापही संपलेला नाही. आणि मग त्यामुळं अपेक्षा कोणाकडून करायची हा सुद्धा प्रश्न आहे. हे भ्रष्टाचाराने लाखो करोडो रुपये दिवसाला कमवले जात आहेत. लोकशाहीत खऱ्या अर्थानं जनताच मालक असताना तीच बेडीत अडकलेली आहे, आपल्या जमिनीवरती गुलाम बनून राहिलेली आहे. नोकरशहा आपले संघटन बनवून मदत करण्याचं ढोंग रचून, कधी कधी मदतीचं ढोंग रचून वेगळ्या एक दुसऱ्यावरती आरोपपत्र करत, नोकरशहा एक दुसऱ्यावरती आरोप करून वेगळे आसू गाळते. हे जनतेला उघड्या डोळ्यांनी सगळी जनता बघते, हे दिसतंय. आपले दुःख छातीची कवटाळून ही जनता बसलेली आहे. जेव्हा हा ज्वालामुखी बाहेर पडेल ना, तेव्हा काय होईल हा विचार मला वाटतं की आता या भ्रष्टाचारी प्रशासनाने करायला हवा. नक्कीच, कारण आपण बघतोय की विद्यार्थ्यांचे प्रश्न असू द्या, एकूण शिक्षण विभागातल्या लोकसेवकांनी जी काही अपसंपदा जमवलेली आहे त्याबाबतच्या वेळोवेळी तक्रारी सुद्धा या अगोदर सुद्धा दाखल झालेल्या आहेत. किंवा आपण एकूणच बघतोय की जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न येतो तेव्हा खते आणि बी बियाणे जशी डुप्लिकेट दिली जातात आणि मग शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस खरं तर जे काही संबंधित कृषी मंत्री असतील त्यांनी वेळोवेळी काय कारवाई केलेली आहे. आणि खरं तर या विभागांमधला अशी अनेक क्षेत्र आहेत विकासची, या विभागांमधला भ्रष्टाचार जो आहे तो थांबलाय का हा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातो. आणि विकासची खरं तर शेवटाकडे जाताना जो काही प्रश्न उपस्थित होतोय की मी अगोदर म्हटलं की सत्तांतर होतात, नवीन सरकार येतं, मात्र भ्रष्टाचाराची जी काही कीड लागलेली आहे, जी व्यवस्था आहे
ही व्यवस्था आपल्याला अशीच दिसून येते. अनेक आंदोलनं झाली, तुम्ही म्हटलं तसं अनेक चळवळी सुद्धा उभ्या झाल्या, त्यातनं देशाला मुख्यमंत्री सुद्धा मिळाले. मात्र जी व्यवस्था आहे, जी भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे, खरं तर अशी प्रकरणं कुठेतरी थांबताना आपल्याला दिसून येत नाही. खरं तर याबाबत चर्चा होणं किंवा आपण सर्वसामान्य एक जागरूक नागरिक म्हणून खरं तर आवाज उठवणं, विविध संस्थांच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करणं खरं तर अपेक्षित आहे. आणि या विषयाच्या खरं तर अनुषंगाने आपण विकासजी वेळोवेळी बोलत राहूया. मला तर असं विकासजी वाटतं की एकूणच ही भ्रष्टाचाराची जी कीड आहे त्यावरती वेगवेगळे आपण चर्चासत्र ठेवले पाहिजेत, याबाबत वेळोवेळी आवाज उठवायला हवा. खरं तर याबाबत प्रेक्षकांना सुद्धा काय वाटतं किंवा अशा चर्चांमध्ये प्रेक्षकांना सुद्धा जर सहभागी व्हायचं असेल तर माझं असं आवाहन आहे की आपण सुद्धा अशा चर्चांना सहभागी व्हा, रिक्वेस्ट पाठवत राहा. अशा चर्चांमध्ये खरं तर आपली भूमिका सुद्धा आपण मांडत राहा. माझी एक विनंती आहे, जे प्रेक्षक हे लाईव्ह पाहत आहेत त्या प्रेक्षकांनी खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराच्या संबंधीची ही जनजागृती मोहीम याबाबतचं आज आम्ही दोघांनी जे काही आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे आम्हाला जे काही म्हणणं मांडायचं होतं ते आज आम्ही आमच्या अनुभवातून हे मांडलेले आहे. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की ह्या भ्रष्टाचाराची जनजागृती व्हायला पाहिजे, त्या सर्व प्रेक्षकांनी, माझ्या सर्व फेसबुक मित्रांनी हे जास्तीत जास्त शेअर करावं, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, जेणेकरून खऱ्या अर्थानं या भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी मिळून सकारात्मक दृष्टिकोनातून एका विचाराने सिस्टम बदलण्याकरिता आपण सर्वांनी पुढे येऊन, मला वाटतं हातात हात घालून या सगळ्याला कुठंतरी थांबण्यासाठी का होईना, सिस्टम बदलण्याकरिता का होईना आपण एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. तुम्हाला तर याबाबतचे काय वाटत असेल तर नक्कीच या कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार कळवा. या दृष्टिकोनातून आम्ही वेळोवेळी या संबंधीचे कायदे काय आहेत, भ्रष्टाचाराच्या संबंधीनं तक्रारी कशा दाखल करायच्या आहेत, त्या संबंधीचं जर लोकसेवकांनी भ्रष्टाचार केला तर प्रायव्हेट कंप्लेंट करता येऊ शकतात का, त्याचं सँक्शनिंग कशा पद्धतीचं आहे, या संबंधानं विधी तज्ञांच्या मार्फत या ठिकाणी एक चर्चासत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल प्लॅटफॉर्मवर तुमच्या आमच्या विचाराची देवाणघेवाण करत हे करणार आहोत. नक्की शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचू द्या. आणि खरं तर या एकूणच चर्चेचा शेवट करताना, समारोप करताना आपल्यापर्यंत सुद्धा अशा प्रकारची प्रकरणं जे आहेत ते ऐकीव असतात, काही कागदोपत्री सुद्धा आपल्यापर्यंत अशी प्रकरणं पोहोचत असतात. मात्र आवाज कसा उठवायचा हा प्रश्न सुद्धा तुमच्या समोर उपस्थित होतोय. मात्र आपली जी काही माध्यम आहेत जी निर्भीड भूमिका मांडत असतात, निर्भीड भूमिकांचं व्यासपीठ आपल्यापर्यंत पोहोचवून देत असतात. खरं तर अशा प्रकारची काही प्रकरणं सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली असेल, आपल्याला आवाज याबाबत या विरोधात जर आपल्याला आवाज उठवायचा असेल तर खरं तर याबाबत सुद्धा आपण संपर्क करा, कमेंट करा. पुढचा विषय घेऊन आपण लवकरच भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.